दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा विचार अभ्यास करण्यासाठी आपल्याला आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेज उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या 11 लघु काव्यांचा विचार पाहतो आहोत। 11 लघु काव्य, त्यामध्ये आज आपण जुनाट पुरुष या लघु काव्याचा विचार करणार आहोत। खरं तर या सगळ्या लघु काव्यांवर कुठे विवेचन आहे असं नाही। काही लघु काव्यांबाबत समर्थ हृदय नानासाहेब देव यांच्या त्रिखंडात्मक जे समर्थांचं चरित्र आणि वाङ्मय त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, त्यातल्या एका खंडामध्ये याचा सार रूपाने अर्थ दिलेला आहे। यामध्ये सप्तसमासी आहे, पंचसमासी आहे। 11 लघु काव्यांमध्ये आत्माराम आहे, जुना दासबोध आहे। पण सप्तसमासी सारखा अत्यंत वरच्या पातळीवरचा काव्य प्रकार, त्यावर माझ्यासारख्यानी काय बोलावं मोठा प्रश्न आहे। अत्यंत आध्यात्मिक पातळीवर, वरच्या पातळीवर ज्याप्रमाणे आत्माराम आहे, त्याप्रमाणे सप्तसमासी हे लघु काव्य आहे। आज आपण या ठिकाणी जुनाट पुरुष या लघु काव्याची
ओळख करून घेणार आहोत. जुनाट पुरुष या काव्यावर समर्थ साधक या समर्थ विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये प्रश्नही आहे. आज आपण समर्थ रामदास स्वामींनी 57 ओव्यांचा हा जो काव्य प्रकार लिहून ठेवला त्याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. जुनाट पुरुष. श्रीराम समर्थ. श्रीराम. सकळ संत साधू जन भूत भविष्य वर्तमान तया सकळासी नमन साष्टांग भावे. श्रीराम. झाले सकळासी नमन नमस्कारुनी श्रोते जन आता कथानुसंधान सावध ऐका. श्रीराम. जुनाट पुरुषाची हे कथा नेमस्त मेळवी परमार्था जैसा मार्ग महत्तीर्था पाविजेत आहे. श्रीराम. नातरी पवनाचे नीतारू लंघित जाय सागरू श्रवणे तैसा विश्वंभरू पाविजेत आहे. श्रीराम. जाणीव रहित आत्मज्ञानी तोची योग्य निरूपणी जैसा क्षुधिस्त भोजनी तृप्त होये. श्रीराम. बहुसाल वित्पत्ती आली काते बुद्धी तितक्ष झाली परी समाधानाची किली ते वेगळीच आहे. श्रीराम. तरी ते कैसी आहे सांगा स्वामी ऐसा आक्षेप केला तुम्ही सुचित होऊन अंतर्यामी ऐका सांगतो. श्रीराम. नवे रे ठम कहाणी जे दाटून लावू लावणी चंचळ मने श्रवणी बैसोची नये. श्रीराम. जे सावधान कळे ते चंचळा केवी कळे ज्ञाने सहित मावळे विज्ञान जेथे. श्रीराम. हातीचे रत्न जळी गळे खडूळ होता ते नाडळे निवांत जळ निवळे तरीच लाभे. श्रीराम. समर्थ रामदास स्वामींनी पहिल्या 2 चरणांमध्ये या लघुकाव्याच्या जुनाट पुरुष काव्याच्या पहिल्या 2 चरणांमध्ये संत साधू जनांना आणि श्रोत्यांना नमस्कार केलाय. सकळ संत साधू जन भूत भविष्य वर्तमान म्हणजे सध्याचे जे साधू आहेत असं नव्हे, जे होऊन गेले जे आहेत आणि जे वर्तमानात भविष्यात येणार आहेत अशा सगळ्या साधूंना माझा नमस्कार आहे असं समर्थ म्हणतात. आणि तो कसा आहे? साष्टांग नमस्कार आहे. झाले सकळासी नमन नमस्कारून श्रोते जन आता कथा अनुसंधान सावध ऐका. श्रोत्यांना नमस्कार घातलेला आहे. जुनाट पुरुषाची ही कथा नेमस्त मेळवी परमार्था जैसा मार्ग महत तीर्था पाविजेत आहे. ही जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे समर्थ सांगतात जुनाट पुरुषाची ही कथा म्हणजे एखाद्या यात्रेला निघाल्यानंतर मध्ये जी पवित्र तीर्थक्षेत्र लागतात त्यांचं दर्शन किती महत्त्वाचं आहे तशी ही कथा आहे. महत तीर्था नातरी पवनाचे नितारू लंघित जाय सागरू श्रवणे तैसा विश्वंभरू पाविजेत आहे. वारा रूपी तारू म्हणजे जहाज आहे, वाऱ्याच्या रूपाचं जहाज. त्याला समुद्र पार करून जायला काय त्रास आहे? काही अडचण नाही. तसं समर्थ म्हणतात जुनाट पुरुषाची कथा श्रवण केल्याने
विश्वंभराचं दर्शन नक्की होईल. ते परम तत्व जे आहे, परमात्म स्वरूप जे आहे, त्याची प्राप्ती ही कथा ऐकल्यानंतर निश्चितपणे होईल. तसं श्रवणाचं महत्त्व पटवून देत असताना समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये 5 समास वेचले श्रवणावर. श्रवणाने भवदुःख सागर पार करून जाता येतो आणि तो लीलया पार करता येतो, सहजपणे पार करता येतो. जाणीव रहित आत्मज्ञानी कोण ऐकलं पाहिजे, कुणाला पार करता येईल, हे श्रोता कसा असला पाहिजे. जाणीव रहित आत्मज्ञानी. आपल्याला प्रश्न पडेल की जाणीव नसणे म्हणजे मृत पावणे, मग तो आत्मज्ञानी कसा. जाणीव म्हणजे देहात्मबोधाची जाणीव, देहबोधाची जाणीव. ती जाणीव रहित आत्मज्ञानी तोच योग्य निरूपणी जैसा क्षुधिस्थ भोजनी तृप्त होय. ज्याप्रमाणे भूक लागलेला आहे एखादा माणूस आणि त्याला जेवू घालणं, तो किती तृप्त होईल. ती तृप्तता भूक लागल्यानंतर पंचपक्वान्नाचं ताट मिळालं, तो ओरबाडून घेईल आणि तृप्त होईल. ती तृप्तता, त्या प्रकारची तृप्तता आपण बरेच वेळा अनुभवतो. जैसा क्षुधिस्थ भोजनी तृप्त होये. जाणीव रहित आत्मज्ञानी, ज्याला देहबुद्धीची जाणीव संपलेली आहे, असा आत्मज्ञानी पुरुष तोच योग्य निरूपणाला तो बसलेला आहे आणि तो योग्य श्रोता आहे. बहुसाल विपत्ती आली, का ते बुद्धी तितक्ष झाली, परी समाधानाची किली ते वेगळीच असे. समर्थ म्हणतायत, प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात. अशा संकटांनी ती संकट झेलत तो त्या संकटांचा काही त्याच्यावर परिणाम होणार नाही अशा स्थितीला येतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व पाहतो, तावून सलाखून निघालेलं असतं. ते अनेक प्रापंचिक आघात त्याच्यावर पडलेले असतात. सुरुवातीला त्याला वाईट वाटतं, तो त्यात गांगरून जातो, पण हळूहळू त्याला ती सवय होते आणि मग पुढे मोठं संकट जरी आलं तरी तो गांगरत नाही, तो शांत असतो, कारण त्यांनी अनेक संकट झेललेली असतात. समर्थ म्हणतात, ती शांतता असणं म्हणजे परमार्थ प्राप्तीची शांतता नाहीये. परी समाधानाची किल्ली ते वेगळीच असे. परंतु जे शाश्वत सुख आहे, शाश्वत शांतता आहे, शाश्वत समाधान आहे, त्याचा प्रकार वेगळा आहे. आपण एखाद्याला म्हणतो, काय स्थितप्रज्ञ माणूस आहे, काही फरक पडत नाही त्याच्यावर, तो स्थितप्रज्ञ नसतो. आम्ही त्याला स्थितप्रज्ञ म्हणतो. एका ठिकाणी जेवण्यासाठी मी गेलो. लोक कुठेही कसा अर्थ लावतील नेम नाही. जेवण झालं, आम्ही सगळे दिवाणखान्यात बसलो. त्यांनी एक मोठा पानाचा डबा आणला, पानपुडा मोठा आणि जुना.
3 कप्पे होते त्यात. ती पेटी उघडल्याबरोबर वर वेगळा कप्पा, मध्ये चौकोन चौकोन असलेली एक तबकडी आणि त्याच्या खाली पान, चुना असं होतं. वरचा जो कप्पा होता त्यात कात्र्या सुपारी वगैरे अशी ठेवलेली होती बारीक करून. त्याच्या खाली ते जे कप्पे होते त्यामध्ये ते काय आवळा सुपारी, गोड साखर लावलेली सुपारी, असे बडीशोप, असे बरेच प्रकार होते. आणि त्याच्या खाली पान, कात, चुना वगैरे असं होतं. त्यामध्ये बुकटी होती, कुट्टा होता, असं सगळे प्रकार होते. आणि म्हणलं अरे वा, काय हे. तर त्या ग्रहस्थानी काय म्हणावं, जो जे वांछील तो ते लाहो. माऊलींनी ही ओवी कशासाठी घेतली आणि आपण कशासाठी वापरतो. त्याप्रमाणे समर्थ या ठिकाणी म्हणतात, अनेक विपत्ती आली, अनेक संकट आली, माणूस शांत होतो, परंतु शाश्वत समाधान जे आहे त्याची चावी वेगळीच आहे. किली म्हणजे चावी. तरी ते कैसी आहे सांगा स्वामी, ऐसा आक्षेप केला तुम्ही, सूचित होऊन अंतर्यामी ऐका सांगतो. समर्थ म्हणतायत, आता लक्ष द्या. तुम्ही मागे मला विचारलं होतं की ती किल्ली कुठे आहे, ते खरं शाश्वत समाधान कसं मिळेल, त्याचं मी विवेचन आता करतो. पवित्र अंतःकरणाने कुठलाही संदेह, विकल्प मनामध्ये न ठेवता तुम्ही ऐका. नवे रे ठम कहाणी. समर्थ म्हणतायत, जे दाटून लावू लावणी, चंचळ मने श्रवणी बैसोची नाही. समर्थ म्हणतायत, ज्याला लावणीसारखे प्रकार ऐकायचे त्यांनी इथं बसू नये. ज्याला ठम कहाणी म्हणजे उगीच आपली बादरायण संबंध जोडून काहीतरी सांगायचं, असं काही आम्ही सांगणार नाहीये. तुम्हाला गोड वाटावं, रसभरीत वर्णन द्यावं, खूप गोष्टी सांगाव्या, असं काही सांगणार नाही. ठम कहाणी विनाकारण त्याला काहीतरी अजून पाल्लाळ जोडून, मसाला भरून असलं काही करणार नाही. नवे रे ठम कहाणी. जे काही मी सांगणार आहे ते अत्यंत सोज्वळ आहे, अत्यंत सार्थ असं आहे, आध्यात्मिक पातळीवरचं आहे. जे दाटून लावू लावणी, चंचळ मने श्रवणी बैसोची नाही. ज्याचं मन अत्यंत चंचळ आहे त्याने हे श्रवण करण्यासाठी बसू नये, कारण मग त्याच्या अंतःकरणात हे उतरणार नाही, असं समर्थ सांगतायत. जे सावधान न कळे ते चंचळा केवी कळे, ज्ञाने सहित मावळे विज्ञान जेथे. समर्थ सांगतायत की ज्याचं मन चंचळ नाहीये, अत्यंत स्थिर आहे, जो नित्य साधना करतोय, अशा माणसाला तर हे समजून घेणं अवघड आहे. मग ज्याचं चित्त चंचळ आहे, अनेक विकल्प मनामध्ये आहेत, डोक्यामध्ये आहेत, हे करू का ते करू, असं करू का तसं करू, त्याला कसं समजेल हे. ज्ञाने सहित मावळे विज्ञान जेथे. अज्ञान, विपरीत ज्ञान, ज्ञान आणि विज्ञान, समर्थ म्हणतात याचा सगळ्याचा लय होणार आहे. अज्ञान, तिथं काय पडलेलं आहे हे माहिती नसणे, कुठं काय पडले माहिती नसणे, हे अज्ञान आहे. अंधारामध्ये साप दिसणे हे विपरीत ज्ञान आहे. मी टॉर्च मारल्यानंतर, लाईट लावल्यानंतर, दिवा लावल्यानंतर मला ती दोरी दिसणं हे ज्ञान आहे.
आणि ती दोरी दिसल्यानंतर मला आता या दोरीपासून, दोरीवर भासलेल्या सापापासून मला भीती नाहीये, हे विज्ञान आहे. समर्थ म्हणतात, विज्ञानासहित या सगळ्याचा लय जिथं होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. हातीचे रत्न जळी गळे, खडूळ होता ते नाडळे, निवांत जळ निवळे तरीच लाभे. फार सुरेख दृष्टांत समर्थांनी इथं दिलाय. समर्थ म्हणतात, माझ्या हातात एखादं रत्न आहे आणि हातातून निसटलं, पाण्यात पडलं. जर त्या पाण्यामध्ये अनेक तरंग असतील, अनेक लाटा असतील आणि ते पाणी त्यामुळे जर गढूळ असेल तर रत्न सापडेल का? माझ्या अंतःकरणामध्ये अशा विकारांच्या, वेगवेगळ्या विचारांच्या, वृत्तींच्या तरंग, लाटा जर येत असतील तर मला हे निरूपण कसं पचेल? फार सुरेख दृष्टांत आहे. हातीचे रत्न जळी गळे, खडूळ होता ते नाडळे. आढळणार नाही. खडूळ म्हणजे गढूळ. निवांत जळ निवळे तरीच लाभे. ती बौद्धांच्या जीवनातली एक कथा आहे. बौद्धांनी आपल्या शिष्याला एक लोटा दिला आणि सांगितलं की जा त्या नदीचं पाणी घेऊन ये. नदी उथळ होती. तो गेला. पाणी वाहत होतं. वरच्या बाजूला काही बायका धुणं धुवत होत्या. ते साबणाचं पाणी येत होतं. एका काठावर काही बायका भांडे घासत होत्या. ती राख सगळी त्यामध्ये येत होती. मध्येच एखादी गाडी यायची तिथून, बैलगाडी. त्यामुळे ते पाणी गढूळ झालेलं होतं. तो परत आला. तो म्हणाला, स्वामी, पाणी खूप गढूळ आहे, पिण्यासाठी योग्य नाहीये. ते म्हणाले, हो का? मग एक काम कर, तू तिथं बसून राहा आणि तुला जेव्हा वाटेल की पाणी आता चांगलं झालंय तेव्हा घेऊन ये. तो गेला. थोड्या वेळाने भांडे धुणारे निघून गेले, कपडे धुणारे निघून गेले, गाड्या घोडे सगळे, पोरं होती ती सगळी निघून गेली. आणि थोड्या वेळाने ते पाणी स्वच्छ दिसायला लागलं. मनामध्ये आपल्या अनेक तरंग येतात. कामनांचे तरंग असतात, वासनांचे तरंग असतात, विचारांचे तरंग असतात. हेवे, दावे, मत्सर, लोभ, मोह या सगळ्या कड्या त्यामध्ये येतात आणि ते पाणी गढूळ करतात. समर्थ म्हणतात, हातीचे रत्न जळी गळे, खडूळ होता ते नाडळे, निवांत जळ निवळे तरीच लाभे. आमचं अंतःकरण असं शांत असलं पाहिजे, ते निवांत असलं पाहिजे. विचारांचा ओघ त्यामध्ये नसला पाहिजे. तैसे शुद्ध निरूपण एकाग्र करावे श्रवण, तेणे करिता बाणे खूण परमार्थाची श्रीराम. होता अद्वैत निरूपण पडे देहाचे विस्मरण, ऐसे एकाग्र लक्षण श्रोतयाचे श्रीराम. वृत्ती स्वरूपी भरे आपे आप विसरे, एक नसता दुसरे आठवेल कैचे श्रीराम. जेव्हा आपुला ध्यास तुटे आशंका मात्र तेव्हा फिटे, मग समाधान लिगटे बळेच अंगी श्रीराम. शब्द टाकून या मागे अर्थी धावे लागवेगे, दृढ अर्थाचे निसंगे निसंग होये श्रीराम. अहम सोहम मिळवणी आपण, याही वेगळे मी पण, ते मी पण गेली या खूण समाधानाची श्रीराम. समूळ अहंता विराली हेची समाधानाची किली, जेथे वित्पत्तीसी निमाली तीक्ष्ण बुद्धी श्रीराम. बुद्धी जाऊ न पवे जेथे, व्युत्पत्ती काय करील तेथे. सद्गुरु कृपेचे माते अंगी बाणले पाहिजे श्रीराम. स्वरूप ज्ञान जया नाही आले, त्याचे बंधन नाही चुकले. तवरवरी समाधान बाणले,
हे तो न घडे सर्वथा श्रीराम. असो हे बोलणे आता, अवधान द्यावे श्रोता. जुनाट पुरुषाची कथा, ते हे सांगिजेल श्रीराम. 10 ओव्यांची ही प्रकरण आहेत. पहिल्या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी मंगलाचरण केलं, श्रोत्यांना नमस्कार केला आणि श्रोत्यांची स्थिती काय असली पाहिजे, त्याचं शरीर त्याचं मन कसं असलं पाहिजे निरूपण ऐकण्यासाठी त्याचं वर्णन केलं. त्यानंतर पुढच्या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी त्या किल्लीचं स्वरूप सांगितलं की जी आम्हाला शाश्वत सुखापर्यंत घेऊन जाईल, त्या समाधानापर्यंत घेऊन जाईल. ते वर्णन समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी केलं. समर्थ म्हणताय, तैसे शुद्ध निरूपण एकाग्र करावे श्रवण, तेणेकरिता बाणे खूण परमार्थाची. होता अद्वैत निरूपण, पडे देहाचे विस्मरण, ऐसे एकाग्र लक्षण श्रोतयाचे. आपल्यापैकी बरेच जण प्रवचनाला बसतात. मला तुम्ही सांगा, आपण प्रवचनाला जेव्हा बसतो तेव्हा आपली काही जर शारीरिक व्याधी असेल, काय गुडघा दुखत असेल, पाय दुखत असेल, थोडी कणकणी आलेली असेल किंवा मन थाऱ्यावर नसेल अगोदर, पण जेव्हा आपण त्या व्यासपीठावर बसतो आणि बोलण्यासाठी सुरुवात करतो तेव्हा आपल्या या सगळ्या शारीरिक आक्षेपांना कुठेही स्थान राहत नाही. समर्थ म्हणतायत, पडे देहाचे विस्मरण. याचा आपण अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आहे. प्रवचनाला आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याच देहाचं विस्मरण आपल्याला होतं. आपण त्यात रंगून गेलेलो असतो, त्यात समरस झालेलो असतो. भगवंताच्या नामस्मरणामध्ये, संतांचं सगुण चरित्र सांगण्यामध्ये. तैसे शुद्ध निरूपण एकाग्र करावे श्रवण, तेणेकरिता बाणे खूण परमार्थाची. समर्थ दासबोधामध्ये ह्या एकांताचं महत्त्व सांगताना म्हणतात, एकांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी श्रीराम. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर. अहो, प्रपंचातला व्यवहार करताना सुद्धा आपल्याला शांत मनाने करायला पाहिजे. एकाच वेळी अनेक कामं जर आपण करत असू तर कामं धड होत नाहीत. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. मग अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करायचंय, आध्यात्मिक विचार ऐकायचा आहे, तर त्याला किती एकांत पाहिजे, किती एकाग्रता पाहिजे, किती शांत चित्त पाहिजे. कोटी गुणे. ऐक परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी श्रीराम. त्या श्रवणाचंच महत्व आपल्याला इथं समर्थ सांगतायत. होता अद्वैत निरूपण, पडे देहाचे विस्मरण, ऐसे एकाग्र लक्षण श्रोतयाचे. असं श्रवण सुद्धा असंच झालं पाहिजे की माझ्या देहाचा मला विसर पडला पाहिजे, देहांच्या व्याधीचा मला विसर पडला पाहिजे, माझ्या मनात कुठलेही विक्षेप येता कामा नयेत. पुढे समर्थ म्हणतायत, जेव्हा आपुला ध्यास तुटे, आशंका मात्र तेव्हा फिटे, मग समाधान लिगटे बळेच अंगी. समूळ अहंता विराली, हेची समाधानाची किली, जेथे वित्पत्तीसी निमाली, तीक्ष्ण बुद्धी. बुद्धी जाऊन पवे जेथे, जिथं बुद्धी जाऊ शकत नाही, पोचू शकत नाही, वित्पत्ती काय करील तेथे. सद्गुरु कृपेचे माते, अंगी बाणले पाहिजे. स्वरूप ज्ञान जया नाही झाले, त्याचे बंधन नाही चुकले. तववरी समाधान बाणले, हे तो न घडे सर्वथा. स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं हे मानवी जीवनाचं अंततो गत्वा मुख्य ध्येय आहे. मला माझं खरं स्वरूप समजलं पाहिजे.
आपण म्हणतो अहो याला मी ओळखलाच नाही. मी ओळखायला फसलो. जोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही व्यक्तिमत्वाचं, कुठल्याही पदार्थाचं खरं स्वरूप समजत नाही, तोपर्यंत आपण जे व्यवहार करू, जे जे काही आपण प्रपंच असेल, परमार्थ असेल, ते सगळे व्यर्थ जातात. मला माझं स्वरूप जर समजलं नाही तर माझ्या जीवनामध्ये जगण्यात काहीही अर्थ नाही. मला ते स्वरूप माझं समजलं पाहिजे. मी आपल्याला नेहमी सांगतो, आत्ताही सांगितलं मागच्या आठवड्यात, परमपूजनीय दिलीप काका आपटे मिरजेचे ते म्हणाले मागच्या वर्षी एप्रिलमध्ये, यदृष्टम तन्नुष्टम हा श्रुतींचं सूत्र आहे, उपनिषदांचं सूत्र आहे. या जगामध्ये जन्माला आलेलं, ज्याची निर्मिती झाली आहे, ते टिकून राहत नाही. त्याला मृत्यू आहे, त्याला नाश आहे. आम्हालाही मृत्यू आहे. आम्ही भगवंताला म्हणू शकत नाही की मला मृत्यूपासून सुटका दे, पण आपण एक म्हणू शकतो, मला मृत्यू दे पण मला माझं स्वरूपाचं ज्ञान अगोदर दे. आणि स्वरूपाचं ज्ञान मिळाल्यानंतर त्या मृत्यूचं आणि जन्माचं काहीच राहिलं नाही, काही भीती नाही आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, बुद्धी जाऊ न पवे तेथे. बुद्धी जाऊ शकत नाही, व्युत्पत्ती काय करील तेथे. सद्गुरु कृपेचे माते अंगी बाणले पाहिजे. स्वरूप ज्ञान जया नाही झाले, त्याचे बंधन नाही चुकले, तो बद्धच आहे. पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. तववरी समाधान बाणले, हे तो न घडे सर्वथा. असो हे बोलणे आता, अवधान द्यावे श्रोता. जुनाट पुरुषाची कथा ते हे सांगिजेल. ती किल्ली समर्थ सांगतायत आणि समर्थ आम्हाला जुनाट पुरुषाची कथा सांगून पुढच्या भागामध्ये त्या किल्लीची प्राप्ती करून देत आहेत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, भांडार गृहे भरली परी असता अडकिली, हातास न येता किली सर्वही अप्राप्त. अहो कोठार भरलेलं आहे सगळं धान्याने, धन वैभव संपन्न सगळी ती भांडार भरलेलं आहे, स्टोअर. परी असती अडकिली, पण ते उघडं नाहीये, त्याला कुलूप लावलेलं आहे. हातास न येता किली सर्वही अप्राप्त. काय उपयोग आहे? स्टोअर भरलेलं आहे तुमचं, घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत, पण कुलूप आहे, उपयोग काय? समर्थ पुढे सांगतात, सद्गुरु कृपा तेची किली, जेथे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरी. कुलूपाला त्या किल्ली लावल्याबरोबर आमचा जो चित्त विक्षेप झालेला आहे, त्याला सद्गुरूंची कृपा ही किल्ली आहे. सद्गुरु कृपा तेची किली, किली म्हणजे किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरी. एका क्षणात द्वैताचं कपाट उघडलं आणि अद्वैत तत्व निर्माण झालं. ती कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे, असं समर्थ सांगताय. जो सकळांचा मूळ पुरुष, जो ब्रह्मादिकांचा ईश, शिवादिक ज्याचे अंश, तो हा अनाम्या श्रीराम. जो सकळ सृष्टीचा व्यापक, जो मूळ मायेचा जनक, तो हा पुरुष कोणी एक, बहुता दिवसांचा श्रीराम. जयाचे आज्ञेप्रमाणे ब्रह्मादिकासी वर्तणे, चंद्र सूर्य तारांगणे, जयाचीच सत्ता श्रीराम. मही अचल मेघमाळा, नाना सरिता सिंधू जळा, मर्यादा चाले अवलीळा, जयाचेनी श्रीराम. ऐशा ब्रह्मांडमाळा अनंत, इच्छा मात्रे होत जात, परी जयाचा एकांत, मोडलाची नाही श्रीराम. आपण एकला सर्व काळ, कन्या खेळे नाना खेळ, एक एकुळती लढीवाळ,
नाना छंद करी श्रीराम, तयेसी गलबला नावडे, म्हणोनी खेळिये एकीकडे, ब्रह्मादिक केले वेडे, तये कुमारीने श्रीराम, अनंत ब्रह्मांडे उतरंडी, खेळ मांडिला परवडी, काळ करी कडा फोडी, पुत्र तयेचा श्रीराम, सीण पावे ते कुमारी, मग नावेक निद्रा करी, तेणे खेळाची बोहरी, होऊन जाये श्रीराम, ऐसी परमसुलक्षण, राहोची नेणे पितया वीण, पिता तयेचा निर्गुण, माता तरी असेची ना श्रीराम. अत्यंत गूढ अर्थ देणाऱ्या, साधारणपणे न समजणाऱ्या ओव्या समर्थांनी या जुनाट पुरुष या लघुकाव्यामध्ये घेतलेले आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणताय, जो सकळांचा मूळ पुरुष, जो ब्रह्मादिकांचा ईश, शिवादिक ज्याचे अंश, तो हा अनाम्या, याला नावच नाही आहे. संशय सूक्ष्म आशंका निरूपण. दासबोध. अनाम्य म्हणजे काय, अरूप म्हणजे काय, अलंब म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. प्रश्न विचारलेले पहिल्या तीन ओव्यामध्ये प्रश्न आहेत, आणि बरोबर त्याच्या पुढच्या ओवीमध्ये 3 चरणांमध्ये त्या प्रत्येक चरणामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अनाम्य म्हणजे त्याला नाव नाहीये. निरालंब म्हणजे त्याला आलंबन नाहीये. किती प्रश्न विचारलेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याची लिस्ट केली पाहिजे. सूक्ष्म आशंका निरूपण या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातल्या या समासामध्ये किती प्रश्न विचारले, एकूण किती ओव्या आहेत, विषम ओव्या आहेत. 12 ओव्यांमध्ये प्रश्न विचारले तर 12 ओव्यांमध्ये उत्तरं दिली आहेत, आणि शेवटची ओवी आहे. बरोबर गणित मांडलेलं आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जो सकळांचा मूळ पुरुष, सगळ्यांचं मूळ ठिकाण आहे ते, जो ब्रह्मादिकांचा ईश, ब्रह्मा महेश विष्णू सुद्धा त्याचं स्तवन करतात. शिवादिक ज्याचे अंश, तो हा अनाम्या. भगवान महादेव सुद्धा त्याचं स्मरण करतायत. जो सकळ सृष्टीचा व्यापक, जो मूळ मायेचा जनक, तो हा पुरुष कोणी एक बहुता दिवसांचा. आता मी घडीमध्ये गेलो होतो मागच्या महिन्यात, आणि दासबोध जयंतीचा समारोपाचा दिवस होता. फार थोडी मोजकी मंडळी आली होती. 10-15 जण आम्ही होतो 10 दिवस, आणि मग 10-15 जण आदल्या दिवशी आली. सगळी मिळून 30 लोक होती, 28-29 लोक होती. आणि मग गळीची विश्वस्त होते, काही गावकरी आलेले होते. गळीतल्या सेवकांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा समर्थ सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष श्री श्रीराम सबनीस काका ते म्हणाले की आता नवीन टीम आलेली आहे, नवीन लोक आहेत, चांगल्या उमेदीनं काम करतायत. आता मी जुनाट झालो म्हणले. आता मला काय विचारायचे असा ते त्यांचा भाव होता की मी आता जुना झालो. मी ते जेव्हा असं म्हणाले की मी आता जुना झालो, तेव्हा मी म्हणलं, अहो समर्थ रामदास स्वामींनी 11 लघुकाव्य लिहिली, त्यातल्या एका लघुकाव्यामध्ये जुनाट पुरुषाचं फार मोठं वर्णन केलेलं आहे. ते लागले हसायला. जुनाट पुरुष समर्थ आपल्याला
त्या परब्रह्माला त्यांनी ते नाव ठेवलेले जुनाट पुरुष. अत्यंत जुनं खोड आहे, ज्याच्या आधारावर हे सगळं चालू आहे. वेणा स्वामींचा अभंग आपल्याला माहिती आहे. देवादी देवांना सोडवणारा आमचा राम, बंद विमोचन राम माझा, बंद विमोचन राम. देवांना त्यांनी बंधनातून सोडवलं. समर्थ या ठिकाणी म्हणताय, जो सकळ सृष्टीचा व्यापक, जो मूळ मायेचा जनक, ज्याने मूळ मायेला जन्माला घातलंय, तो तिचा बाप आहे मूळ मायेचा. त्यानंतर गुणमाया, त्यानंतर पंचभूते, मग अष्टधा प्रकृती. तो हा पुरुष कोणी एक बहुता दिवसांचा, जयाचे आज्ञेप्रमाणे. किती जुनाट आहे होतो, आणि त्याच्याकडे पॉवर्स काय आहेत, त्याच्याकडे अधिकार काय आहेत. जयाचे आज्ञेप्रमाणे ब्रह्मादिकासी वर्तने. ब्रह्मा विष्णू महेश या सृष्टीचा निर्माण करता, या चराचराचं पालन करणारा, पोषण करणारा, आणि जेव्हा अतिरेक होईल तेव्हा याचा लय करणारा महेश. या सगळ्यांना त्याचं म्हणणं ऐकावं लागतं. त्याच्या ऑर्डरप्रमाणे, आदेशाप्रमाणे हे तिघं काम करतायत. चंद्र सूर्य तारांगणे, जयाचीच सत्ता. ही सगळी सत्ता कुणाची आहे? आकाशातले चंद्र सूर्य तारांगण, सगळी सगळी सृष्टीवर, ब्रह्मांडावर त्याची सत्ता आहे. मही अचल मेघमाळा, नाना सरिता सिंधू जळा, मर्यादा चाले अवलीळा जयाचे. आकाशामध्ये जे चंद्र सूर्य तारांगण आहे त्यावर सत्ता चालते. या पृथ्वीच्या पाठीवर मही अचल मेघमाळा, अनेक पर्वत आहेत, डोंगरांच्या रांगा आहेत, हिमालयासारखी उत्तुंग शिखर आहेत. नाना सरिता सिंधू जळा, कितीतरी नद्या वाहत आहेत, जलाशय आहेत. अहो एवढंच नव्हे, सागरांवर सुद्धा त्याची सत्ता, त्याच्या मर्यादेशिवाय काही होऊ शकत नाही. ऐशा ब्रह्मांडमाळा अनंत, इच्छा मात्रे होत जात, परी जयाचा एकांत मोडलाची नाही. एवढं तो सगळं करतोय, पण त्याचा एकांत कुठेही मोडला नाही. तो निश्चळ आहे, निरवयव आहे, निर्मळ आहे, निष्क्रिय आहे. एवढं सगळं करून अकर्ता, भोगून अभोगता, असं त्याचं स्वरूप आहे. दासबोधामध्ये समर्थ त्याचं वर्णन करताना म्हणतात, जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छा शक्ती, जे कळी काळाची नियंती, सद्गुरु कृपा श्रीराम. शारदा स्तवनाचं, सद्गुरु स्तवनामधलं वर्णन आहे. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, परब्रह्म स्वरूप हे व्यक्त नाही आहे, अनाम्य आहे, अजन्म आहे, पण त्याच्यापासून तयार झालेलं, व्यक्त झालेलं व्यक्ती. विस्तारे वाढली इच्छाशक्ती, त्याच्या इच्छेवर ही वाढली आहे मूळ माया. जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. ऐशा ब्रह्मांड माळा अनंत, इच्छा मात्रे होत जात, परी जयाचा एकांत मोडलाची नाही. आपण एकला सर्व काळ, तो कायम एकटाच एक आहे. त्याला समर्थांनी फार सुरेख शब्द वापरलेला आहे, असतची असे. काल आपण पाहिलं, ठाईच असते लोपलिया, आहे पण लपलंय, दिसत नाही. पण हे दिसतच नाही, पण ते तिथं आहे.
आपण एकला सर्व काळ, कन्या खेळे नाना खेळ. जिला जन्माला घातलीये माया, परब्रह्म स्वरूपाच्या एका स्फुरणावर ही तयार झाली. अनंत शक्तींपैकी एक शक्ती कार्यरत झाली, ती म्हणजे माया. माया जी कधीही नाही ती, तरी पण ती आपल्याला वेड लावते. भल्या भल्यांना ती तिच्या पाशांमध्ये अडकवून ठेवते. जिने ब्रह्माला, परब्रह्म स्वरूपाला मोजमापात आणलं, ती माया. ती खरं तर कोण आहे? त्याची कन्या आहे. परब्रह्म स्वरूपाची ही कन्या आहे. कारण समर्थ म्हणतायत की जो मूळ मायेचा जनक, त्या मूळ मायेचा तो पिता आहे. म्हणजे मूळ माया ही परब्रह्माची कोण झाली? कन्या झाली. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ऐशा ब्रह्मांड माळा अनंत, इच्छा मात्रे होत जात, परिचयाचा एकांत मोडलाची नाही. आपण एकला सर्व काळ, कायम तो एकटा आहे. कन्या खेळे नाना खेळ. त्याच्यापासून जी कन्या प्रसवली, ती खेळ खेळतीये. मुलींना भारी आवड असते खेळ खेळायची. छोटा गॅस असतो, भांडी असतात, स्वयंपाक असतो सगळा. स्वयंपाकघरातली सगळी भांडी कुंडी ती बॉक्सच मिळतो. छोटे छोटी भांडी असतात, त्यामध्ये सगळे मिक्सर आहे, ताट आहेत, वाट्या आहेत, कप बशा आहेत, भांडी आहेत सगळी. गॅस आहे, स्टोव आहे. समर्थ म्हणतायत, आपण एकला सर्व काळ, कन्या खेळे नाना खेळ. एक एकुलती लढीवाळ, नाना छंद करी. ती एकुलती एक असल्यामुळे अनेक खेळ ती खेळतीये, अनेक हट्ट ती आपल्या पित्याकडे करतीये. कन्येचं आपल्या पित्यावर आणि पित्याचं मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम आहे. एक एकुलती लढीवाळ, ती एकुलती एक आहे, एकच मुलगी आहे. नाना छंद करी, तयेसी गलबला नावडे, म्हणून खेळे एकीकडे. ब्रह्मादिक केले वेडे, तये कुमारीने. अहो ती अशी आहे की ती स्वतंत्रपणे लांब जाऊन खेळ खेळते, घरात खेळत नाही. ही वस्तुस्थिती आहे ना. आपल्या घरातली जर मुलगी असेल लहान, तर ती इतर मैत्रिणींना गोळा करते आणि घरात खेळत नाही. ते वरांड्यात जातील, कुठेतरी लांब जातील, जिथं जास्त कुणी येणार नाही, जाणार नाही, तिथं जाऊन खेळ खेळतात. सगळा संसार मांडतात तिथं. तयेसी गलबला नावडे, म्हणून खेळे एकीकडे. ब्रह्मादिक केले वेडे, तये कुमारीने. त्या कुमारिकेने, त्या मायेने ब्रह्मादिकांना वेड लावला. सगळे तिच्या सत्तेवर चालतात. ती म्हणेल तसं खेळ करतात, ती म्हणेल तसं वागतात. अनंत ब्रह्मांडे उतरंडी. तिचे खेळ म्हणजे कसे? ब्रह्मांडाच्या उतरंडी तिने सजवल्या आहेत. नंबर ऑफ गॅलेक्सीज. एक ब्रह्मांड नाहीये. आमची एक ग्रहांची, त्याला काय आपण आकाशगंगा आहे, त्याला गॅलेक्सीज असं म्हणतात. एक आकाशगंगा आहे. तुम्ही कधी प्लॅनेटोरियम पाहिलंय का? मी मुंबईला नेहरू प्लॅनेटोरियम पाहिलेलं आहे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा AC मध्ये बसलेलो आहे. AC वातावरणात, एअर कंडिशन वातावरण, थंडगार. खूप वर्ष झाली, 85च्या दरम्यानची घटना असेल. मी तिथं बसलो, गेलो, त्या खुर्चीवर बसलो.
सगळ्या खुर्च्या भरल्या, लाईट बंद झाले, थंडगार वारा, जसं काय आपण आकाशात आहोत. आपल्या खुर्च्या आपोआप मागे गेल्या. आमच्या खुर्च्या ज्या आहेत त्या रिलॅक्स झाल्या. आमचं डोकं, चेहरा वर गेला. आणि वर तोपर्यंत लक्ष गेलेलं नव्हतं, कारण सगळे खाली लाईट लागलेले होते. आणि वर पाहिल्यानंतर असं वाटलं की मी आकाशामध्ये बसलेलो आहे, वर तोंड करून. थंडगार वारा झोंबतो आहे आणि ती कॉमेंट्री चालू झाली आणि एक 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 वरती चित्र यायला लागली. या अवकाशामध्ये अनेक आकाशगंगा आहेत. मग ती सगळी चित्र यायला लागली. या अनेक आकाशगंगांपैकी एक आकाशगंगा आपली आहे, ज्यामध्ये किती ग्रह आहेत? गुरु, शुक्र, बुध, मंगळ, नेपच्यून, रवी, चंद्र, सूर्य, अनेक तारका आहेत. त्यामध्ये एक ग्रह आपला आहे, पृथ्वी. त्या एका ग्रहावर अनेक देश आहेत की ज्यांची संख्या 200 पर्यंत आहे. त्यापैकी एक देश भारत. त्या भारतामध्ये असंख्य शहर आहेत. त्यामध्ये एक मुंबई. मुंबई ही अफाट विस्तारलेली आहे. कोट्यवधी लोक या ठिकाणी राहतात. खूप विस्तीर्ण आहे. आणि या मुंबईतल्या एका भागामध्ये, वरळी भागामध्ये आपण आहोत. या वरळी भागामध्ये एक नेहरू प्लॅनेटोरियम आहे. नेहरू प्लॅनेटोरियमच्या परिसरामध्ये एका खुर्चीवर मी बसलेलो आहे. किती यकश्चित आहे, क्षणभंगूर आहे सगळं. समर्थ म्हणतायत, अनंत ब्रह्मांडे उतरंडी, खेळ मांडीला परवडी, काळ करी कडा फोडी, पुत्र तयेचा. तिला एक मुलगा आहे, म्हणजे परब्रह्माला एक नातू पण आहे. खासियत काय? परब्रह्म एकटा आहे, ही माया एकटी आहे. हिचा नवरा कुठे आहे? परब्रह्माची बायको कुठे आहे? अनंत ब्रह्मांडे उतरंडी, खेळ मांडीला परवडी, काळ करी कडा फोडी, पुत्र तयेचा. तिचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे काळ. तो काय करतो? तिने जी काही उतरंड लावलेली आहे आकाशगंगांची, तो ती फोडून टाकतो. लक्षात घ्या की मुलं खेळ खेळतायत आणि एखादं लहान मूल आहे, त्या एखाद्या मुलीचा छोटा भाऊ आहे. ती काय म्हणते, तू इथे येऊ नकोस, आम्हाला खेळ खेळायचा आहे, तू घरात जा, तू लहान आहेस अजून. खरं तर ती लहानच आहे, पण ती आपल्या भावाला सांगते, तू येऊ नकोस इथं. तो घरी जातो, भोकाड पसरतो. आई मला ताई खेळायला येऊ देत नाही. आई म्हणते, बरं मी सांगते तिला, जा तू. तो तिथं जातो, पुन्हा ती येऊ नको म्हणते. तो रागाने काय करतो, ते जे मांडलेलं असतं ते सगळं पायाने लाथ मारून निघून जातो चिडून. भाऊ लहान आहे पण तो चिडतो आणि तो सगळा मांडलेला खेळ तो झटकन तोडून टाकतो आणि जातो निघून. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, काळ करी कडा फोडी, पुत्र तयेचा. तिच्या मुलाचं नाव आहे काळ. आणि मग तो असे उपद्व्याप करतो. सीण पावे ते कुमारी, मग नावेक निद्रा करी, तेणे खेळाची बोहरी होऊनी जाय, ऐसी परम सुलक्षण, राहोची नेणे पितया विण, पिता तयेचा निर्गुण, माता तरी असेची ना. तो खेळ तो मोडून जातो, तिचा मुलगा. समर्थ या ठिकाणी म्हणतात, सीण पावे ते कुमारी. ती जी कुमारी आहे तिला मुलगा आहे, तिचा पुत्र आहे काळ नावाचा, पण ती कुमारी आहे, परब्रह्माची कन्या आहे.
मग ती थकते. एवढा सगळा खेळ मांडला होता मी, मग ती थकते. मग तिला वाटतं मी थोडा आराम करीन, पुन्हा खेळ खेळूया. ती उद्विग्न होत नाही, ती शांत बसते. तेणे खेळाची बोहरी होऊन जाय. बोहरी हा शब्द आपल्याला माहिती आहे. आरंभिली बोहरी, सर्वनाश होतो. ऐसी परम सुलक्षण राहोची नेणे पितया वीण. पिता तयेचा निर्गुण माता तरी असे चिना. तीस ओव्यांपर्यंत आज आपण या ठिकाणी पाहिलंय. उर्वरित ओव्या 27 ओव्या आहेत. त्याचा विचार जुनाट पुरुष या लघुकाव्यातील 27 ओव्यांचा विचार उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.